प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग, रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच. आवाज महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. बघा सध्या चर्चा काय सुरू आहे, म्हणजे कालसुद्धा आपण याच विषयावर चर्चा केली होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती. कर्जमाफी आणि कर्जमुक्ती या विषयाबद्दल शिवसेना कमालीची आक्रमक होती आणि शिवसेनेनं अगदी या मुद्द्यावर सरकारमधून आम्ही बाहेर पडू अशी सुद्धा घोषणा केली होती. शिवसेना काय किंवा बाकीचे विरोधी पक्ष काय, या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. त्याला कर्जमाफी म्हणायचं की कर्जमुक्ती म्हणायचं हा मुद्दा वेगळा, पण कर्जमाफीच्या अनुषंगानं सगळेच विरोधी पक्ष कमालीचे आक्रमक आहेत. शिवसेना सत्तेमध्ये असली तरीसुद्धा आक्रमक आहे. प्रत्यक्षात मात्र जे घडतं आहे ते काय आहे आपण जरा बघितलं पाहिजे. म्हणजे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या अनुषंगानं मंत्री किती सजग आहेत. पहिली आत्महत्या केव्हा झाली याच्या अनुषंगानं जेव्हा सकाळ माध्यम समूहानं प्रयत्न केला मंत्र्यांची सजगता शोधण्याचा, आणि सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमनं जेव्हा मंत्र्यांना फोन केले, मंत्र्यांशी बोलले प्रत्यक्षपणे की पहिली आत्महत्या कधी झाली, नक्की काय चाललेलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी आपण उपोषण करायचं, उपवास करायचा, या सगळ्या अनुषंगानं जेव्हा सकाळनं भूमिका मांडली आणि मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बहुतेक मंत्र्यांना आणि त्याशिवाय विरोधी पक्षांमधल्या लोकांनासुद्धा, नेत्यांनासुद्धा नक्की पहिली आत्महत्या कधी झाली, नक्की आंदोलनाचं स्वरूप काय आहे, नक्की विषय काय आहे हे जवळपास माहिती नाही असं पुढं आलं. रामदास कदम हे शिवसेनेचे मंत्री आहेत आणि शिवसेना एवढी आक्रमक आहे, पण रामदास कदमांना जेव्हा फोन केला आमच्या बातमीदारानं, ब्रह्मदेव चट्टे नावाचा आमचा बातमीदार, त्यानं सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीमकडून फोन केला आणि विचारलं की हे नक्की काय चाललेलं आहे आणि पहिली आत्महत्या केव्हा झाली, तुम्हाला काही अंदाज आहे का, माहिती आहे का. तेव्हा रामदास कदम त्याच्यावर उखडले. त्यांनी अक्षरशः आरेरावी केली आणि ते म्हणाले की बाकी जाऊ दे, मुळामध्ये या सगळ्या माझ्या विरोधामधल्या बातम्या ज्या तुम्ही छापता त्याचं लॉजिक काय, त्याचा पुरावा काय, आणि असं करत करत रामदास कदम अगदी अरेतुरे बोलले. प्रश्न ते कसं बोलले हा नाही आहे, मुद्दा असा आहे की एकूण खरोखरच ज्या लोकांना, ज्या नेत्यांना, ज्या मंत्र्यांना शिवसेनेच्या असं वाटतं की कर्जमाफी झाली पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे, ते किती गंभीर आहेत, किती सजग आहेत याचा पुरावा म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. एकीकडे शिवसेनेची अवस्था ही आहे, विरोधी पक्षांची अवस्था ही आहे, आणि दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये उत्तर दिलं आणि ते बोलले, त्यांनी भूमिका मांडली कर्जमाफीच्या अनुषंगानं. त्यात ते काय बोलले, म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं जे भाषण आहे ते भाषण एका अर्थानं फार साहसी भाषण असं म्हटलं पाहिजे, कारण आत्तापर्यंत कर्जमाफी अशक्य आहे अशा प्रकारची भूमिका कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी मांडली नव्हती. पण देवेंद्र फडणवीस थेटपणे म्हणाले की जो खर्च आहे, म्हणजे 30,500 कोटी रुपये कर्जमाफीसाठी लागणार आहेत, आणि आपलं बजेट काय आहे, आपल्या अर्थसंकल्पाचा अंदाज आणि सगळा आकार बघता आपल्याला कर्जमाफी, कर्जमुक्ती शेतकऱ्यांना देणं अशक्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. दुसरीकडे त्यांचं विधान फारच गंभीर आहे. ते असं म्हणाले की समजा कर्जमाफी झाली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत असे विरोधक लिहून देणार आहेत का, असे विरोधक हमी देणार आहेत का याची. हे फारच आश्चर्यकारक विधान आहे, कारण कर्जमाफी झाल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी द्या असे विरोधकांना म्हणणं त्या मुख्यमंत्र्यांनी, ज्यांनी विरोधी पक्षामध्ये असताना या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती आणि 302चे गुन्हे दाखल करू सरकारच्या विरोधामध्ये, कारण या प्रत्येक आत्महत्याला सरकार जबाबदार आहे अशी भूमिका ज्या देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती, तेच देवेंद्र फडणवीस आज मात्र असं म्हणतायत की तुम्ही हमी देणार का की समजा कर्जमाफी मी केली तरी आत्महत्या होणार नाही, तुमच्या बँका तुम्हाला सांभाळायच्या आहेत. इथपासून अनेक गोष्टी देवेंद्र फडणवीस बोलले, पण मुद्दा असा की कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती अशक्य आहे अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांनी थेटपणे मांडली. प्रश्न असा आहे की जर कर्जमाफी, कर्जमुक्ती अशक्य असेल तर उत्तर प्रदेशमध्ये याच प्रकारची घोषणा भारतीय जनता पक्षानं का केली. तिथेही हाच मुद्दा आहे, अर्थसंकल्पाचा मुद्दा आहे, एकूण सगळ्या अर्थकारणाचा मुद्दा आहे, मग ती घोषणा का केली. दुसरं असं की देवेंद्र फडणवीस म्हणाले की योग्य वेळ आली तर आम्ही निर्णय घेऊ. योग्य वेळ म्हणजे काय, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं करणार आहे का. मुद्दा असा आहे याचं राजकारण सुरू आहे का. आणि त्याचवेळी SBIच्या अरुंधती भट्टाचार्य यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती तर फारच गंभीर आहे. म्हणजे SBIच्या अध्यक्ष असणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य, म्हणजे ज्या बँकेचं कर्ज घेऊन विजय मल्ल्या फरारी झाला, पळाला आणि SBI काही करू शकली नाही, त्या अरुंधती भट्टाचार्य SBIच्या अध्यक्ष आता मात्र सांगतायत की असं करता येत नाही.
शेतकऱ्यांना अशी कर्जमाफी देणं हे आर्थिक शिस्तीचा भंग करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याची पत कमी होईल आणि शेतकऱ्याला कोणीच कर्ज देणार नाही अशा प्रकारची सवय लागता कामा नये. मुद्दा असा आहे की अरुंधती भट्टाचार्य कोण हे सांगणार आहे. त्यांना कोणी विचारलेलं नाही आहे. हा प्रश्न कायदेमंडळाच्या कक्षेमध्ये आहे. अरुंधती भट्टाचार्यांचे विधान बरोबर की चूक हा मुद्दा वेगळा, पण कायदेमंडळाच्या कक्षेमध्ये जी गोष्ट आहे त्या गोष्टीबद्दल अरुंधती भट्टाचार्यांनी हे का मांडावं. नोटाबंदीसारख्या मुद्द्याबद्दल जे अरुंधती भट्टाचार्य काही बोलत नाहीत ते इथे का बोलतात. म्हणजे एरवी तुम्ही काही बोलत नाही आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्याबद्दल मात्र तुम्ही लगेच आर्थिक शिस्त वगैरे बोलता. अरुंधती भट्टाचार्यांचे विधान चूक बरोबर यात आपण नंतर जाऊ, पण मुळामध्ये हा पण राजकीय स्टंट आहे का सत्ताधारी पक्षाचा की अरुंधती भट्टाचार्यांच्या तोंडून हे वादवायचं. मुद्दा असा आहे एकूणच या सगळ्या प्रश्नाचं राजकारण होत आहे का. म्हणजे अरुंधती भट्टाचार्य बरोबर की चूक हे आपण नंतर ठरवू, पण हे राजकारण होत आहे का. म्हणजे मागणी करणारे विरोधक हे पण राजकारण करतायत, शिवसेना राजकारण करते आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा राजकारणच करतायत. कारण विरोधामध्ये असताना त्यांची भूमिका कमालीची वेगळी होती, आता मात्र ती भूमिका बदललेली आहे. म्हणजे सगळेच राजकारण करतायत का. आजच्या चर्चेचा विषय हाच आहे. आणि अरुंधती भट्टाचार्य जे बोलल्या ते कितीही विधान पॉप्युलर नसलं, पॉप्युलर नाहीच ते विधान, पण पॉप्युलर नसलं तरीसुद्धा म्हणून अरुंधती भट्टाचार्य जे बोलल्या ते खरंच चुकीचं आहे का की त्यालासुद्धा काही कंगोरे आहेत आणि अर्थकारणाच्या अंगानं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. कर्जमाफी कर्जमुक्ती या मुद्द्यांकडे आपण जरा भावनिक किंवा अगदी नेहमीचं राजकारणाच्या पलीकडे खरोखरच ॲकॅडमिक अंगानं खरोखरच अभ्यासपूर्ण अंगानं बघणार आहोत का. त्यातली वैधता त्यातली एकूण व्यवहार्यता याच्या अनुषंगाने बोलणार आहोत का. आणि म्हणून आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे अरुंधती भट्टाचार्य खरंच चुकीचं बोलल्या का. अरुंधती भट्टाचार्य खरंच चुकीचं बोलल्या का ही चर्चा आपल्याला करायची आणि माझ्यासोबत ही चर्चा करण्यासाठी नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई माझ्यासोबत आहेत विधान भवनातून. शिवसेनेच्या आमदारांची भूमिका या संदर्भातली फार महत्त्वाची आहे. भाजपचे प्रवक्ते गणेश हाके माझ्यासोबत आहेत परळमधून. हेमंत देसाई ज्येष्ठ पत्रकार आहेत तेही माझ्यासोबत आहेत परळमधूनच हेमंत देसाई. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार प्रवक्त्या विद्या चव्हाण या पण माझ्यासोबत आहेत परळमधून. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे माझ्यासोबत असणार आहेत नरिमन पॉईंटवरून. या सगळ्याच नामवंतांच्या सोबत सगळ्या प्रवक्त्यांच्या सोबत मला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि ही चर्चा सुरू करताना मला सुरुवातीला जायचं आहे गणेश हाकेंकडं. गणेश हाके, मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण जे आहे ते भाषण एका अर्थानं ऐतिहासिक आहे. मी तुमचं सध्या सगळंच ऐतिहासिक सुरू आहे, पण ते धाडसी पण आहे साहसी पण आहे. आत्तापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांना या प्रकारची भूमिका घेतली नव्हती की मुळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी अशक्य आहे, आकडेवारीनुसार ती अगदी अजिबातच शक्य नाही. पण मग हे असेल तर हेच मुख्यमंत्री विरोधामध्ये असताना मात्र वेगळी भूमिका मांडत होते. त्याचं काय करायचं. दुसरा मुद्दा, उत्तर प्रदेशमध्ये मात्र तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देता, मग महाराष्ट्रामध्ये नक्की काय चाललं आहे. गणेश हाके, जे चाललं आहे विरोधक राजकारण करताहेत किंवा शिवसेना राजकारण करते आहे असं तुम्ही म्हणता आहात किंवा असं ठीक आहे असं आपण म्हणूया, त्याबद्दल आपण नंतर बोलू. मुद्दा असा आहे की तुम्हीसुद्धा याचं राजकारणच करता आहात, सोयीनुसार तुमची भूमिका बदलते आहे. गणेश हाके, काय म्हणणं आहे. संजयजी, आपण जे म्हणालात तसं विरोधक राजकारण करतात तसं भारतीय जनता पार्टी सुद्धा राजकारण करत आहे असं आपण म्हणता, किंवा देवेंद्र फडणवीस याचं राजकारण करतायत असं आपण म्हणालात. मला असं वाटतं की राजकारण आम्हाला या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं करण्याचं खरं कारण काय आहे. उलट आम्ही जर सवंग अशा लोकप्रियतेसाठी जर आम्ही आपल्या शेतकऱ्यांना म्हणजे कर्जमाफी करू असं म्हटलं तर ते अधिक आम्हाला म्हणजे सोयीचं आहे आमच्या दृष्टिकोनातून. उलट आम्ही वस्तुस्थितीला धरून बोलणं, वस्तुस्थिती या लोकांच्या समोर मांडणं आणि कर्जमाफीच्या संदर्भातलं प्रामाणिक आणि प्रांजळ अशा स्वरूपाचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडणं, याच्यात मला असं वाटतं की राजकारण, मला कुठल्याही प्रकारचं राजकारण दिसत नाही. त्यात आमचा असेल तर जे काही विरोधकांचा काही त्यात आमचा रोषच असं आमच्यावरती असेल. त्यामुळे यामध्ये कुठल्याही सवंग लोकप्रियतेसाठी किंवा लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री बोललेले नाहीत. याचाच अर्थ ते कुठल्याही प्रकारचं राजकारण त्यांनी करत नाहीत, केलेलं नाही असं मला स्वतःला स्पष्टपणे आपल्या मुद्द्याच्या संदर्भात मला सांगायचं होतं. गणेश हाके, दोन मुद्दे आहे काय. गणेश हाके दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे की त्यांचं निवेदन जर प्रांजळ मांडलंय का. गणेश हाके, हा मुद्दा गंभीर आहे. त्यांचा मुद्दा किंवा त्यांचं निवेदन प्रांजळ आहे असं मांडलं तर उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षानं या प्रकारचं
आश्वासन का द्यावं क्रमांक 1 आणि क्रमांक 2 जेव्हा तुम्ही होता विरोधामध्ये तेव्हा तुम्ही या प्रकारची मागणी का करत होता दोन्हीबद्दल काय उत्तर आहे? नाही, दोन गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की तेच मी दुसऱ्या मुद्द्यावरतीच मी आपल्या येत होतो की आम्ही ही मागणी ही करत होतो कारण आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात आणि आत्महत्या होऊ नयेत आणि आत्महत्या का होतात याच्या मुळाशी जाऊन आम्ही विचार करून म्हणत होतो की बाबा की ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायच्या असतील तर शाश्वत शेतीसारखे गोष्टी या महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजेत आणि ज्या आत्महत्या होत आहेत त्याला खरंच कोण जबाबदार आहे, जे जबाबदार आहेत हे त्यांच्यावरती अशा स्वरूपाच्या कार्यवाही केली पाहिजेत आम्ही असं म्हणत होतो. आपण जर आत्महत्येचा थोडासा मागोवा घेतला आणि इतिहास जर घेतला तर कधीपासून ही आत्महत्या सुरू झालेल्या आहेत. 2000च्या साधारणतः सालापासून आत्महत्येचं सत्र आपल्याकडे सुरू झालेलं मोठ्या प्रमाणामध्ये आणि आम्ही आत्ता सत्तेवर महाराष्ट्रामध्ये सरकार येऊन 2.5 वर्ष झालेली आहेत. मध्यंतरीचा आपण जर 12.5 वर्षाचा जर काळ पाहिला तर हे 12.5 वर्षामध्ये खरं म्हणजे आत्महत्या होत आहेत आणि दरवर्षी साधारणतः 2,500-3,000 आत्महत्या होत आल्या होत्या. 10-12 वर्ष जे सरकार सत्तेमध्ये होतं ते या आत्महत्या थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करत नव्हतं किंवा ह्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत याच्यासाठी जे म्हणून शेतीच्या क्षेत्रामध्ये किंवा शेतकऱ्यांच्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजेत केवळ 2008 साली निवडणुका लोकसभेच्या समोर ठेवून केंद्र सरकारनं आपलं कर्जमाफी केली. त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना किती झाला? विशेषतः जिथं कोरडवाहू शेती आहे, जिथं मराठवाडा विदर्भासारखा भाग आहे तिथल्या किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला? 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या माफीमुळे शेतकऱ्यांना मिळाली. पण ती मिळाली ती आपण जर त्याचा जर मागोवा जर घेतला आणि त्याचं जर विश्लेषण जर केलं तर ते मॅक्झिमम अशा स्वरूपाचा फायदा हा पश्चिम महाराष्ट्रातल्या सधन आणि बागायती शेतकऱ्यांना मिळालेला आहे. कोरडवाहू शेतकरी जे गरीब शेतकरी अल्पभूधारक शेतकरी त्यांना त्याचा फार कमी प्रमाणात त्याचा फायदा झालेला आहे. आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही आणि आमची भूमिका ही कायम आहे. सत्तेवर आलं तेव्हापासूनची भूमिका आहे की शेतकऱ्यांना केवळ अशा स्वरूपाच्या कर्जमाफी देणं आणि किंवा त्याला मलमपट्टी करण्यासारखं आहे. त्याला जर आपल्याला ह्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर आपल्याला तर शेती शाश्वत झाली पाहिजे, शेती सुधारली पाहिजे, शेती सारख्या जोडधंदे आले पाहिजेत, शेतीवरती प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत, शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली पाहिजेत. केवळ पुनर्वसन करून भागणार नाही तर मोठ्या प्रमाणात शेती ही जसं उद्योगासारखा त्याला एक वेगळ्या पद्धतीचं स्थान दिलं पाहिजे. पॉलिसीज शेतीसाठीच्या स्वतंत्र अशा स्वरूपाची धोरणं असली पाहिजेत. ही भूमिका भारतीय जनता पार्टीची आणि या सरकारची पण आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याला कायमस्वरूपी ह्याच्यावरती आपल्याला तोडगा काढण्यासाठी कायमच्या शेतकऱ्यांच्या आज कर्जमाफी थोडी माफ केली. गणेश आके हे जे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कळतं आहे तेच गणेश आके तुम्हाला हे जे ऐका गणेश आके तुम्हाला हे जे महाराष्ट्रामध्ये कळतं आहे तेच ऐका तेच उत्तर प्रदेशमध्ये का कळत नाही? बोला. हा मी आपल्याला तेच सांगतो की उत्तर प्रदेश मधली परिस्थिती आणि महाराष्ट्रातली परिस्थितीच्या संदर्भामध्ये आणि शेवटी मी तुम्हाला पुन्हा सांगितलं की कर्जमाफीचा हा निर्णय मागच्या वेळेला सुद्धा केंद्र सरकारने घेतला होता. केंद्र सरकारचं ऑब्झर्वेशन केंद्र सरकारला जर असं वाटत असेल तर केंद्र सरकार त्या संदर्भाचा निर्णय घेऊ शकतं आणि मागच्या वेळेला सुद्धा हा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा कर्जमाफीचा निर्णय हा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं पंतप्रधानांनी जर अशा स्वरूपाची ती घोषणा केली असेल तर त्यांनी तिथले ऑब्झर्वेशन्स तिथली परिस्थिती ही सगळ्या पाहून गोष्टी केल्या असतील. त्यामुळे त्या चुकीच्या आहेत असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या पद्धतीने करतो आणि महाराष्ट्रातली परिस्थिती उत्तर प्रदेशमधल्या परिस्थिती आर्थिक परिस्थिती ह्या सगळ्या गोष्टी भिन्न आहेत आणि वेगळ्या आहेत. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे संजयजी? आज 3.5 लाख भिन्न एवढ्याच आहे का गणेश आके एवढंच भिन्न आहे. गणेश आके एवढंच भिन्न आहे की उत्तर प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका होत्या आणि महाराष्ट्रामध्ये अद्याप निवडणुका दूर आहेत. एवढाच फरक आहे का गणेश आके? फरक एवढाच आहे का? उत्तर प्रदेशमध्ये तेव्हा निवडणुका होत्या आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका दूर आहेत. एवढाच फरक आहे का? अतुल लोंढे मला कळत नाही. गणेश आके जी भूमिका मांडतायत मला त्यातलं काही लॉजिक कळत नाहीये. मुळामध्ये ऐका शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीच्या अनुषंगानं राजकारण कोणी करत असेल ते करू नये. पण अतुल लोंढे मुख्यमंत्री जे म्हणतात ते विधान फारच गंभीर आहे. ते असं म्हणाले की समजा मुख्यमंत्री जे म्हणाले समजा ऐका तुमचं पूर्ण ऐकून घेतलं मी गणेश आके तुमचं ऐकून घेतलं. आता मला अतुल लोंढेंकडे जाऊ द्या, पुन्हा तुमच्याकडे येतो. मुख्यमंत्र्यांचं जे विधान आहे ते विधान फार गंभीर आहे. मुख्यमंत्री असं म्हणतात
की मुळामध्ये समजा आम्ही कर्जमाफी केली, कर्जमुक्ती केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाही याची हमी तुम्ही द्याल का? मला या वाक्यातलं लॉजिकच कळलेलं नाही. अतुल लोंढे काय म्हणणं आहे? नाही, असं आहे की बरेचदा असं उत्तर दिलं जातं की युपीची परिस्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे, आणि ती खरी आहे. महाराष्ट्राची एकूण उत्पन्न वाढ म्हणजे ज्याला आपण जीडीपी म्हणतो त्याच्या तुलनेमध्ये युपी कुठेही स्टँड होत नाही, नंबर 1. नंबर 2, महाराष्ट्रातला जो शेतकरी आहे तो आणि युपी मधला शेतकरी याच्यामधला खूप अंतर आहे किंवा खूप फरक आहे असं नाही आहे. पर कॅपिटल लँड होल्डिंग म्हणजे एका शेतकऱ्याकडे किती लँड राहिली पाहिजे याचा संपूर्ण भारतातला रेशो काढला तर तो महाराष्ट्रातला आणि युपीतला खूप काही वेगळा आहे असं नाही. आपण जे म्हटलं की निवडणुका तिथे होत्या म्हणून कर्जमाफी पहिल्याच कॅबिनेटमध्ये करणार होते आणि इथे करत नाही, हा दुसरा मुद्दा आहे. महत्वाची गोष्ट, आता अरुण भट्टाचार्य मॅडम ज्या बोलल्या की कर्जमाफीची शिस्त योग्य नाही आहे, असं अरविंद स्वामी सुद्धा जे फायनान्शियल ऍडवायझर आहे भारताचे, त्यांनी सुद्धा काल म्हटलं की कर्जमाफी ही उद्योगपतींना दिली पाहिजे आणि 1,40,000 कोटीचं कर्ज जे आहे ते वेव ऑफ झालेलं आहे. मग आता एनपीए सारखी प्रोसिजर म्हणजे ज्या अरुंधती भट्टाचार्य म्हणतात की एनपीए नॉन परफॉर्मिंग असेट्सचं स्टेटस जर तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट लोकांना देता आहात आणि महाराष्ट्राच्या बजेटवर किंवा महाराष्ट्राच्या उत्पन्नावर त्याचा जर परिणाम होत असेल तर मग हाच एनपीएचा नियम आपण शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला का लावू शकत नाही. दुसरं, भट्टाचार्यांनी जे म्हटलं की ते वन टाइम सेटलमेंट ओटीएसचा प्रश्न येतो की एकदा वन टाइम सेटलमेंट केलं की मग तुम्ही दुसऱ्या कर्जासाठी 2 ते 3 वर्ष काही काळ तुम्ही पात्र राहत नाहीत. मग हा तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट लोकांसाठी लावत नाही का? मग आमचा शेतकरी किंवा आपण जर असं म्हणत असेल की इंडस्ट्रियलिस्ट लोकांना कर्जमाफी देत आहात, ते अडचणीत आहात, आमचा विरोध नाही. मग शेतकरी हा सुद्धा उत्पादक आहे आणि शेतकरी जर उत्पादक आहे तर याच्यामधलं मोठ्या प्रमाणावरचं कर्ज हे नॅशनलाइज बँकांचं आहे. मग त्याला सुद्धा एनपीए ट्रीट करून तुम्ही ते कर्ज वेव ऑफ करू शकता. आतापर्यंत तुम्ही 1,40,000 कोटी कर्ज जे आहे ते वेव ऑफ केलेलं आहे आणि जवळजवळ हा आकडा आता 6 लाख कोटीच्या जवळपास जाणार आहे. आणि हाकेंच्या माहितीकरता सांगतो की मॅक्सिमम कर्ज म्हणजे अदानीचं एक उदाहरण सांगतो मी आपल्याला, कालच बॅलन्स शीट आलेले आहेत, त्याच्यामध्ये मागच्या 2.5 वर्षात अदानी साहेबांना जवळजवळ 72,000 कोटीचं कर्ज जे आहे ते या सगळ्या नॅशनलाइज बँकांनी दिलेलं आहे. हरकत नाही, जीडीपी वाढत असेल भारताचा, फार मोठा उद्योग भारतामध्ये निर्माण होत असेल, तसं परिस्थिती दिसत नाही बॅलन्स शीटमध्ये किंवा बजेटमध्ये, तशी परिस्थिती दिसत नाही. पण आपण असं मानूया तर मग एक न्याय शेतकऱ्याला आणि दुसरा न्याय इंडस्ट्रियलिस्टला तीच बँक कसं काय देऊ शकते किंवा तीच व्यवस्था कशी काय देऊ शकते? यांनी म्हटलं की आम्ही जेव्हा कर्जमाफी दिली होती ती संपूर्ण भारतामध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी जी आहे ती दिली होती. त्याच्यामध्ये काही क्रायटेरियाज लावलेले होते, पण त्याच्यानंतर आत्महत्या थांबल्या की नाही थांबल्या म्हणतात ते. तर असं आहे त्याच्यामध्ये की सातत्यानं 3 ते 4 दुष्काळ झाले आणि 3 ते 4 दुष्काळ झाल्यानंतर ज्या पद्धतीनं उत्पन्न मिळायला पाहिजे नव्हतं, ज्या पद्धतीनं उत्पादन व्हायला पाहिजे नव्हतं, ते उत्पन्न आणि उत्पादन झालेलं नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. ही परिस्थिती सरकारनं सगळ्यात पहिले समजून घेतली पाहिजे. आमच्या वेळेस पूर आला असेल, गारपीट झाली असेल अनेक वेळा, तेव्हा कृषी मंत्री आदरणीय शरद पवार साहेब होते, त्यांनी अनेक वेळा एका आठवड्यामध्ये मदत आणलेली आहे. आणि त्याच वेळेस मला आठवतं की खडसे साहेब हे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही अजून किती शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतर कर्जमाफी करणार आहे किंवा पॅकेज देणार आहे. आज पॅकेजचा सुद्धा प्रश्न आला तर एकच प्रश्न उपस्थित होतो, आज कर्जमाफीचा प्रश्न आला तर एकच प्रश्न उपस्थित होतो. यांचं जे म्हणणं आहे की आम्ही काहीच केलं नाही, यांना सांगतो 1972च्या दुष्काळाने या देशाला, राज्याला नाही, रोजगार हमी योजनेसारखी एक योजना दिली. 1989 सालांपर्यंत सुकटनकर कमिटी म्हणजे बर्वे कमिटीपासून तर सुकटनकर कमिटीपर्यंत अनेक अहवाल आले आणि त्याच्यामध्ये असं आलं की कितीही प्रयत्न केले तरी आपण इरिगेशन हे 23 ते 26 टक्क्याच्या वरती घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे कायम कोरडवाहू शेती राहणार आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते, त्यांनी फलोद्यान योजना आणली, कमी पाण्यावर तग धरू शकणारी, आणि त्याच्यातनं फार मोठी फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, मॅपल असेल किंवा स्ट्रॉबेरी असेल, कवट असेल, बोर असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये मोठी क्रांती झाली. यांना माहित नसेल कदाचित, मालदांडी C35 जी जात आहे ती सोलापूरला त्याचं संशोधन केंद्र आहे. अनेक ठिकाणी हे केंद्र केले, पण जो क्लायमेटिक चेंज होतो आहे त्याचा मार जो शेतकऱ्यावर सातत्यानं पडतो आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यावर ही परिस्थिती येत आहे. नंबर 1, शेतकऱ्याजवळ बॅलन्स शीट नसते, शेतकऱ्याजवळ बँकेतून कर्ज घेऊन ते निर्ढारलेपणे एनपीए मध्ये टाकणं ही सोय नसतो आणि शेतकरी हा प्रामाणिक असल्यामुळे शेतकरी हा आत्महत्येकडे जातो. एक. दुसरं, तुम्ही सावकारांना कर्जमाफी दिली ना, जी कर्जमाफी दिली तुम्ही सावकारांचं भलं केलं, मग शेतकऱ्याच्या पाठीशी कोण उभं राहणार आहे? तिसरी महत्वाची गोष्ट, युपी सारखं राज्य
ज्याला डेट टू जीडीपी रेशो म्हणतो, जो महत्वाचा असतो. म्हणजे एखाद्या सरकारचं उत्पन्न आणि कर्ज सहन करण्याची शक्ती याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रासमोर युपी कुठेही थांबत नाही. संजयजी, तुम्ही बघून घ्या, उद्या आर्थिक पाहणी अहवाल येईल आणि त्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्राची स्थिती आणि युपीची स्थिती जर बघितली आपण तर जमीन आसमानचं अंतर आहे. ही गोष्ट खरी आहे, पण ती खरी कोणत्या अनुषंगानं आहे तर महाराष्ट्र हे राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं आणि आजही सक्षम आहे. अतुल लोंढे तुम्ही विस्तारानं बोललेला आहात. अतुल लोंढे तुम्ही विस्तारानं बोललेला आहात. सगळी मांडणी तुमची पोहोचली आहे, सगळे मुद्दे पोहोचलेले आहेत. शंभूराजे, मला सांगा, तुम्ही शिवसेनेनं अशी भूमिका घेतली होती की कर्जमाफी हा अत्यंत निर्णायक मुद्दा आहे. आता असं दिसतंय, म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे जाहीर केलेलं आहे की कर्जमाफी व्यवहार्य नाही. कर्जमाफीपेक्षा बाकीचे दीर्घकालीन काही मार्ग आहेत, त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि कर्जमाफीचं एकूण राजकारण होत आहे. अशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी थेटपणे भूमिका घेतलेली आहे. आता शिवसेना काय करणार? कर्जमाफी होणार नाही, कर्जमुक्ती होणार नाही अशी भूमिका आता थेटपणे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. शंभूराजे, काय करणार? कर्जमुक्त शेतकरी झाला पाहिजे अशा पद्धतीची राहिलेली आहे. शिवसेनेचे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुरुवातीलाच ही भूमिका अतिशय स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जमाफी नाही तर त्याला कर्जमुक्त केला पाहिजे आणि कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा. ही भूमिका आमची काल होती, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आज जे निवेदन केलं त्याच्यामध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भामधल्या काही उपाययोजना त्यांनी सांगितल्या. शासनानं काय केलंय हे सांगितलं. किती हजार कोटी भांडवली खर्चासाठी शेतकऱ्याच्या आतापर्यंत खर्च केले ते सांगितलं. पीक विम्याचे शेतकऱ्याला किती पैसे दिले ते सांगितलं. आपत्तीच्या नुकसानीमधनं शेतकऱ्याला किती पैसे दिले ही आकडेवारी जवळपास 31,000 कोटी रुपये शेतकऱ्याला दिले अशा पद्धतीची आकडेवारी सांगण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केला. मला आपल्या माध्यमातून हे आजही माझ्या पक्षाची, आमच्या पक्षाची आणि माननीय पक्षप्रमुखांची भूमिका ही स्पष्ट करायची आहे की कोणत्याही परिस्थितीत हा महाराष्ट्रातला शेतकरी हा कर्जमुक्त झाल्याशिवाय शिवसेनेचं समाधान या ठिकाणी होणार नाही. पण देखील निश्चितपणानं आपण मगाशी जसं म्हटलात तसं यापूर्वीची कर्जमाफी ही केंद्र सरकारने दिली होती आणि आज जे माननीय मुख्यमंत्री बरोबर. शंभूराजांचा मुद्दा असा आहे की कर्जमाफी जी आहे ती केंद्राने दिली होती, पण शिवसेना ठाम आहे. शिवसेनेचं जे म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये बोला शंभूराजे बोला. माझं ऐकू द्या. हां, माझं ऐकून घ्या की जर या शेतकऱ्याला 100% कर्ज मुक्त करायचा असेल तर या ठिकाणी त्याला लागणारा पैसा हा राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये आज नाही. अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीची ही वस्तुस्थिती आहे. पण शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचा नाही अशा पद्धतीची भूमिका सरकारला घेऊन चालणार नाही. आम्ही सुद्धा शिवसेना म्हणून या सरकारमध्ये सहभागी आहोत. आमचे सुद्धा माननीय मंत्री महोदय जे मंत्रिमंडळात आहेत ते याच्यासाठी आग्रही आहेत आणि ऑन दी फ्लोर सभागृहामध्ये आम्ही सुद्धा शिवसेनेचे सगळे विधानसभा विधान परिषद सदस्य या कर्जमुक्तीच्यासाठी आग्रही नाही, टोकाची भूमिका आम्ही घेतलेली आहे. मला एवढंच म्हणायचंय, माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर पैसा उपलब्ध करण्याच्या अडचणी असतील तर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर त्या उपाययोजना सांगाव्यात. किती दिवसात हा पैसा उपलब्ध करणार, केंद्राचा वाटा किती मिळवणार, राज्य त्याच्यामध्ये स्वतःचा वाटा किती घालणार आणि आमच्या शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या किती दिवसात कर्जमुक्ती देणार. आमची तर भूमिका ही आहे की आत्ताचा हा जो शेतकऱ्याचा हंगाम आहे तो हंगाम सुरू होण्यापूर्वी हा शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्याला जोडूनच मला नम्रपणानं आपल्या माध्यमातून राज्य सरकारला ही विनंती करायची आहे की शेवटी हे राज्य आणि हे राष्ट्र ही शेती प्रधान आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी या शेतकऱ्यांच्या संदर्भातनं केलेलं वक्तव्य त्याची सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चितपणानं त्याची आठवण असेल की या शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी हे राज्य सरकार काम करेल. ती वेळ आता आलेली आहे. त्यामुळं आणि एवढंच मला म्हणायचंय
की माननीय मुख्यमंत्र्यांचं केंद्रामध्ये चांगलं वजन आहे. आम्ही ऐकतो की मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला केंद्रामध्ये मान आहे. तर आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे की शिवसेनेला फार मोठी टोकाची भूमिका घेण्याची वेळ येऊ नये. त्यांनी तात्काळ दिल्लीमध्ये त्यांचं जे वजन आहे ते दिल्लीमधलं वजन त्यांनी वापरावं. या शंभूराजे तुमचा मुद्दा पोहोचला. शंभूराजे तुमचा मुद्दा पोहोचला. शंभूराजे तुमचा मुद्दा पोहोचला. हो, दिल्लीमध्ये जावं आणि लवकरात लवकर जे पॅकेज आमच्या शेतकऱ्यासाठी आणायचं आहे ते पॅकेज लवकरात लवकर आणून ते शेतकऱ्याच्या थेट खात्यावर जमा करावं, अशा पद्धतीची आमच्या पक्षाची भूमिका आहे. शंभूराजे खात्यावर जमा होणार पैसे म्हटलं की भीती वाटते मतदारांना. पण शंभूराजेंचा मुद्दा फार महत्वाचा आहे आणि शंभूराजे जे म्हणतायत की केंद्रामध्ये जे वजन आहे ते मुख्यमंत्र्यांनी बरोबर देवेंद्र फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांचं केंद्रामध्ये वजन आहे. हो नाही, मुद्दा पोहोचला तुमचा शंभूराजे, मुद्दा पोहोचला. एकच मिनिट, आपण जो खात्यावरचा विषय म्हटलात त्या संदर्भामध्ये एकच मला सांगायचं आहे की पूर्वी जी कर्जमाफी झाली ती कर्जमाफी बँकांकडे गेली. बरोबर. शेतकऱ्याला ते पैसे मिळाले नाहीत म्हणून खात्यावर जमा झाले पाहिजेत. बरोबर. बँकांची भर होऊ नये, शेतकऱ्याला थेट पैसा मिळावा, ही आमची भूमिका आहे. अगदी शंभूराजांचा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की केंद्रामध्ये जे वजन आहे देवेंद्रांचं ते देवेंद्रांनी वापरावं. पण शंभूराजे एक लक्षात घ्या, काही झालं तरी देवेंद्र फडणवीस केंद्रात मात्र जातील असं काही नाही, परंतु केंद्रातलं वजन मात्र त्यांनी नक्की वापरावं अशी इच्छा स्वाभाविक आहे. मुद्दा असा आहे की हे वजन वापरणं किंवा या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु समजा म्हणजे ही गंमत बघा की शंभूराजे हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि शिवसेनेच्या आमदाराला राज्य सरकारला जे सांगायचं आहे ते आमच्या माध्यमातून सांगावं लागणं हेच मुळामध्ये खरं म्हणजे एकूण सिद्ध करतं की शिवसेनेची एकूण या सगळ्या संदर्भातली भूमिका, शिवसेना जे म्हणते आहे ते भारतीय जनता पक्षाला समजतं आहे, सरकारला समजतं आहे की नाही. शिवसेनेची भूमिका आक्रमक आहे, पण तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा निर्णय घेणं व्यवहार्य नाही आहे. विद्या चव्हाण माझ्यासोबत आहेत. विद्या चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि आमदार आहेत. विद्या चव्हाण, तुमच्या साहेबांनी आज नरेंद्र मोदींची काल भेट घेतलेली आहे, काही घडेल असं वाटतं का? काय म्हणणं आहे? नाही, घडेल असं वाटतं का? पक्ष आमच्याकडनं आम्ही जे प्रयत्न करायचे ते आम्ही करतो आहोत. इथे आम्ही सभागृहामध्ये सुद्धा पहिली मागणी आमची हीच आहे की कर्जमाफी झालीच पाहिजे. आणि मला हाकेजींनी जे मगाशी विधान केलं त्याच्यात मला हाकेजींना सांगायचं आहे की तुम्हालाही जर आठवत नसेल, देवेंद्र फडणवीसांना जर आठवत नसेल, तर तुम्ही लायब्ररीत जा, तिथून देवेंद्र फडणवीसांचे आणि तुमचे विरोधी पक्षात जे जे नेते होते त्यांची भाषणं एकदा काढून घ्या. कारण मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल पण तुम्ही काढून ती वाचा. म्हणजे त्यांनी काय मागणी केली होती, कर्जमाफी करा, 302चा गुन्हा करा, या सरकारला फासावर द्या, 7/12चा उतारा कोरा करा, ह्या सगळ्या मागण्या यांच्याच होत्या. आणि गेले लागोपाठ 6 अधिवेशनांमध्ये ही कर्जमाफीची मागणी आम्ही करतोय. आज 2.5 वर्ष झाले तरी हे सत्तेवर आले, यांची मागणी हे पूर्ण करत नाहीये. म्हणजे आज सरकारची इतकी, शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे आणि त्यातनं जर शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला कर्जातनं मुक्त केलं पाहिजे किंवा कर्ज माफी पूर्ण त्याला दिली पाहिजे. हे अगदी स्वच्छ आहे, सगळ्यांना समजतंय, परंतु तुम्ही का करत नाहीये? मग आता पैशाची अडचण आहे तुमची, काय 30,000 कोटी 36,000 कोटी किती पैसे लागणार आहेत, ती अडचण असायचं काही कारण नाहीये. कारण आता विकासाच्या नावाने जे नितीन गडकरी असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्या तोंडून आम्ही मोठे मोठे आकडे ऐकलेले आहे. बुलेट ट्रेनला तुम्ही 98,000 कोटी द्यायला तयार झालेला आहात. भले जापानकडनं तुम्ही ते कर्जाने घेतले असतील, व्याजाने घेतले असतील, मग शेतकऱ्यांना देण्यामध्ये एवढा का तुमचा वेळ चाललाय आणि इतका सभागृहाचा वेळ वाया चाललेला आहे? तुम्ही एक ओळीमध्ये सांगून टाका की आम्ही या बजेटमध्ये हे कर्ज शेतकऱ्यांचं माफ करतोय, 7/12चा उतारा कोरा करतोय. हे बघितलं की लगेच अधिवेशन सुरू होईल. आम्हाला अधिवेशन चालवण्यावरती आमचं जास्ती हे की लवकरात लवकर सभागृहातलं कामकाज झालं पाहिजे. परंतु साधी स्वतःची म्हणजे विरोधात असताना त्यांची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि आता देवेंद्र फडणवीस सरकार आल्यापासून शेतकरी जास्ती अडचणीत गेलाय. जे हमी भाव ते देऊ शकत नाहीये. म्हणजे एवढ्या 3-4 वर्षाचा दुष्काळ, त्याच्यानंतर आज पीक चांगलं हाताशी आलंय, तर आपण बघतो शेतकऱ्याची अवस्था काय. कांदे उत्पादक शेतकरी असेल, सोयाबीन उत्पादक असेल, कापूस उत्पादक असेल, सगळ्या शेतकऱ्यांचे एवढे हाल झालेले आहेत
की साधा भाजी विक्रेता शेतकऱ्याला सुद्धा भाव मिळत नाहीये. आज मी अनेक शेतकऱ्यांच्या मुलाखती ऐकल्या, त्याच्यामध्ये शेतकरी सांगत होतो कर्जमाफी ही झालीच पाहिजे. म्हणजे शेतकऱ्याची ही मागणी आहे. काय आम्ही राजकारण करतोय असं तुम्ही म्हणत असाल तर ते चुकीचं आहे, कारण आम्ही शेतकऱ्यांमध्ये फिरलेलो आहोत. अरुंधती मॅडम सारखं नाहीये की बाबा इथे स्टेट बँकच्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून त्या सांगतायत की असं होणार नाही. अरुंधती मॅडमला हे सांगितलं पाहिजे की तुमच्या प्लेटमध्ये जे अन्न पडतंय, ज्याने तुम्ही जेवताय, मग तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत असाल किंवा घरात बसून जेवत असाल, हे सगळं अन्न हा शेतकरी पिकवून देतोय आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळेजण पोटभर जेवतोय, पण तो शेतकरी उपाशी आहे, तो मरतोय. बरोबर. त्याच्या विद्या चव्हाण घराची काय वाताहत तुमच्या झालीये. तुमच्या भावना पोहोचल्या. हे जरी विद्या चव्हाण भान त्यांनी तुमच्या भावना ठेवलं तर पोहोचल्या. त्या मला अशा आता ब्रेक बोलल्या घ्यायचा आहे. नसत्या. विद्या चव्हाण तुमच्या भावना पोहोचल्या. हेमंतजी मला सांगा, मुळामध्ये आत्ता विद्या चव्हाणांनी उल्लेख केला अरुंधती भट्टाचार्यांचा. अरुंधती भट्टाचार्यांनी एक विधान केलेलं आहे की आर्थिक शिस्त लागली पाहिजे आणि त्यामुळे कर्जमाफी कर्जमुक्ती हे काही उपाय असू शकत नाहीत. हेमंतजी, तुम्हाला खरंच असं वाटतं का की अरुंधती भट्टाचार्यांचं हे विधान अत्यंत अकॅडमिक आहे? क्रमांक 1. क्रमांक 2, अरुंधती भट्टाचार्यांनी अशा प्रकारचे विधान करण्याची आवश्यकता होती. क्रमांक 3, एकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो आणि त्याचवेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल ठीक आहे, समजा काही धनाढ्यांना फायदा होत असेल, तुम्ही सरसकट देऊ नका, त्याबद्दल काही हे करता येणं शक्य आहे. पण अशा प्रकारे एक विधान स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी करणं, हे सगळं जे आहे, काय म्हणणं हेमंतजी, काय म्हणणं? माझ्या मते त्याच्यामध्ये काहीही वावगं नाही, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतामधली सगळ्यात मोठी बँक आहे. तिचं ज्याप्रमाणे उद्योगधंद्यांमध्ये त्यांचे इंटरेस्ट आहे, तसेच शेती क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचे इंटरेस्ट आहेत. त्यामुळे स्टेट बँकेची अध्यक्ष असेल ती शहरामध्ये एसी केबिनमध्ये बसतात आणि त्या काहीतरी शेतकरी विरोधी बोलतात, अशा प्रकारचं आर्ग्युमेंट हे काही मला काही पटत नाही. म्हणजे एसी केबिनमध्ये बसणं हा काही गुन्हा नाही. अनेक जण एसी केबिनमध्ये बसतात, परंतु मुद्दा असा आहे की त्यांनी काय मांडलंय, त्यांनी असं म्हटलं आहे की त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही एकूण रेकॉर्ड खराब होतं आणि या प्रकारचं सवय लागणं शेतकऱ्यांना किंवा त्यांना आपण लावणं हे योग्य नाही. आणि अशा प्रकारची अकॅडमिक स्वरूपाची सुद्धा जी काय असेल ती भूमिका ही पूर्वी रघुराम राजन यांच्यापासून अगदी अनेक तज्ज्ञांनी सुद्धा मांडलेली आहे. ते शेतकरी विरोधी नाहीये. म्हणजे अरुंधती भट्टाचार्यांची मला काही वकिली करण्याचं कारण नाही. त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की याच अरुंधती भट्टाचार्य यांच्या कारकिर्दीमध्ये विजय मल्ल्या यांना फार मोठ्या प्रमाणाची कर्जमाफी मिळालेली आहे. त्यामुळे त्यांना मी काही क्लीन चिट वगैरे काही तशा प्रकारची देणार नाही. मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस जे म्हणतात त्याचं ती भूमिका आपल्याला पटते की नाही. माझ्या मते ती भूमिका अत्यंत योग्य आहे आणि ही भूमिका यावर्षी त्यांनी मांडली नाही. गेल्या वर्षी अत्यंत आक्रमकपणे त्यांनी अजितदादा पवार वगैरेंना त्यासंबंधी अक्षरशः चूप बसवलेलं होतं आणि या लोकांना अशी मागणी करण्याचा खरं तर नैतिक अधिकार अजिबात नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षाची भूमिका घेत नाही. त्यांची भूमिका अशी आहे की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पायाभूत सुविधांमध्ये म्हणजे पाण्याची सिंचनाची सोय करणं आणि त्यांना बी बियाणं देणं, त्यासाठी इतर जे काही इनपुट्स असतात ते देणं आणि शेती समृद्ध करणं हा लॉंग टर्मचा मार्ग आहे आणि तो टिकाऊ आणि चिरंतन मार्ग आहे. आणि हे फक्त देवेंद्र फडणवीसांनी शोध लावला याच्यातला भाग नाही. माधवराव चितळेंनी असंच सांगितलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही युरोपमध्ये आता शरद पवार तर अनेकदा इस्रायलमध्ये जाऊन आले, अनेक देशांमध्ये गेलेले, त्यांच्यासारखं शेतीमधलं ज्ञान असणारे फार कमी नेते आहेत आणि मोदीजींना तर त्यांनी शिकवलेले बोटं. त्यांनी काय सांगितलं की इस्रायलमध्ये की पाण्याचा कसा वापर होतो याच्या संबंधी अनेक पुस्तकं आहेत, ती चिकार खपलेली आहेत, पण त्याचा वापर होतो का आपल्याकडे त्याचा, तर ते आहे ना. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था 18% वर सिंचनाची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे आणि आपल्याकडे इतकी इन्व्हेस्टमेंट होऊन सुद्धा सिंचनाचा विस्तार होत नसेल. आणि हे सरकार सुद्धा सिंचनाची आकडेवारी देण्यास टाळाटाळ करते. म्हणजे आता जलयुक्त शिवारची किती टिमकी वाजवली तरी अनेकांना ती सुद्धा त्यासाठी जो खर्च करणं तोही परवडत नाहीये. म्हणजे अनेक मर्यादा आहे त्याच्यामध्ये. आणि माझ्या मते देवेंद्र फडणवीस राजकारण करत नाहीत असं नाही. त्यांनी काय आर्ग्युमेंट केलंय की जर कर्जमाफी दिली तर त्याचा बँका ज्या तुम्ही डुबवलेल्या आहेत ते खोटं नाहीये. अनेक बीड, परभणी अनेक अशी उदाहरणं आहेत, उस्मानाबाद अशी उदाहरणं आहेत की बँका डुबवल्या आहेत. काँग्रेसवाल्यांनी राष्ट्रवादीवाल्यांनी बुडवलेल्या आहेत, पैसे खाल्लेले आहेत, मोठे आरोप झालेले आहेत त्याच्यावरती. त्यांना पुन्हा पॅकेजेस मिळालेले आहेत, हे खरं आहे. पण जर तुम्ही कर्जमाफी द्यायचीच असेल, समजा आता गेल्या वेळी जी दिलेली होती 70,000 कोटीची कर्जमाफी, त्याच्यामुळे फक्त जिल्हा बँकांचा फायदा झाला आणि शेतकऱ्यांना पोहोचला नाही, हे चुकीचं विधान आहे. कारण जिल्हा सहकारी बँका, प्राथमिक सहकारी सोसायटी याच माध्यमातून कर्ज वाटप करायला लागतं.
तेव्हा जिल्हा बँकांना दिल्याशिवाय कसं काय होईल? तेव्हा जिल्हा बँकांबद्दल सुद्धा या प्रकारचा सरसकट आकाश बाळगणं हे चुकीचं आहे आणि ते राजकारण करतात आणि तुम्ही राजकारण करत नाही. तुम्ही जे पहिल्यांदा मुद्दा उपस्थित केला उत्तर प्रदेशचा, तो अत्यंत योग्य आहे. मुळात उत्तर प्रदेशमध्ये आता सुपीक जमीन आहे, पाऊस पाणी चांगला आहे आणि आता कर्ज माफी द्या असं मागणी लोकांनीच केलेली नव्हती, तरी त्यांनी ते जाहीर करून टाकलं. तेव्हा भारतीय जनता पक्ष राजकारण करत नाही असं म्हणण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना तर पूर्णपणे भावनात्मक आता राजकारण करतात शेतीचं आणि त्यामुळे त्या सगळ्यांना शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हितामध्ये रस आहे का त्यासंबंधी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले पाहिजे. बाहेर पायऱ्यांवर तुम्ही घोषणा देता, आज मुद्दे मांडा ना. कर्जमाफी का पाहिजे हे तुम्ही नीट सांगा समजावून. या प्रकारची चर्चा अगदी हेमंतजी तुमचे मुद्दे पोहोचले. हेमंतजी तुमचे मुद्दे पोहोचले. हो हेमंतजी सगळे मुद्दे पोहोचले. शंभूराजांना काहीतरी बोलायचंय. शंभूराजे देसाई काय म्हणणे? नाही, मगाच्या पासून या ठिकाणी अरुंधती भट्टाचार्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याच्या संदर्भात आमच्या सहकारी आमदार विद्या चव्हाण ताई बोलल्या आणि हेमंतजी देसाई बोलले. मला एक समजत नाही की एवढ्या मोठ्या बँकेच्या अध्यक्ष असणाऱ्या अरुंधती भट्टाचार्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये असं विधान कुठल्या आधारे केलं. हा मी मगाशी म्हटलं तसं शेतीप्रधान राज्य, शेतीप्रधान राष्ट्र आणि शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून चालणारी आपली अर्थव्यवस्था. आज ठीक आहे, नैसर्गिक आपत्तीमुळे आमचा शेतकरी अडचणीत आलेला आहे, परंतु याच शेतकऱ्यानं गोदामच्या गोदाम, कोठाराच्या कोठार भरून शेतीनं पिकवलेलं धान्य हे परदेशामध्ये सुद्धा या ठिकाणी निर्यात केलेलं आहे आणि त्यातनं देशाला चलन किंवा देशाची अर्थव्यवस्था बळकट केलेली आहे. मला या निमित्तानं एकच म्हणायचं आहे, ते भट्टाचार्य मॅडमचं त्यांनी कुठे म्हटलं असं शेतकऱ्यांनी काही केलं नाही. शेतकऱ्याची अशा पद्धतीनं शेतकऱ्यानं नाही ऐकून घ्या. त्या ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे शत्रू ठरवतात, त्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचे मोठे प्रेमी ठरतात असं नाहीये. हे पूर्णतः चुकीचं आहे आणि त्याच्यामुळं मला त्यांना म्हणायचं, हे जे मोठे मोठे उद्योगपती, ज्या मल्ल्यांचा उल्लेख मगाशी झाला, जो मल्ल्या देशाचे करोडो हजारो करोडो रुपये घेऊन परदेशात गेला, त्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही. जे मोठ्या मोठ्या उद्योगपतींची अकाउंट थकबाकीत एनपीएत गेली आणि ज्यांनी मोठ्या मोठ्या बँकांची फसवणूक केली त्यांची बळजबरीनं या ठिकाणी तुम्ही वसुली का करत नाही. असा पैसा जर वसूल झाला तर तो कितीतरी पटीनं या शेतकऱ्याच्या कर्जापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून मगाशी संजयजी आपण जे बोलला त्याच पद्धतीनं मला सांगायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये ठीक आहे, शेतकऱ्याला कर्जमुक्त तर आपण करायचंच आहे, पण त्याच्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. त्याला शाश्वत सिंचनाचं पाणी दिलं पाहिजे, त्याला शाश्वत शेतीसाठी त्याच्या शेती हमी भाव त्याला मिळाला पाहिजे. या दृष्टीनं स्वतंत्र राज्य. बरोबर. शंभूराजे सगळी चर्चा आपण करत राहू. शंभूराजे तुमचा मुद्दा पोहोचला. ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. खरंच चुकीचं बोललंय का असा विषय आहे आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळे नामवंत आपापली भूमिका मांडतायत. एक असं दिसतंय की कर्जमाफी, कर्जमुक्ती याच्या अनुषंगानं राजकीय भूमिका मांडली जाते आहे. त्याच्याबद्दल अकॅडमिक अंगानं पण चर्चा होणं आवश्यक आहे. दोन्ही पक्ष म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष याचं साधारणपणे राजकारण करतायत असं चित्र समोर येतं आहे आणि आपापल्या सोयीची भूमिका सगळेजण मांडतायत. ब्रेकवर जाण्यापूर्वीच खरं म्हणजे अतुल लोंढेंना काहीतरी बोलायचं होतं, पण ब्रेकमुळं मला त्यांच्याकडे जाता आलं नाही. अतुल लोंढे, हेमंत जी भूमिका मांडतायत ती भूमिकासुद्धा महत्त्वाची आहे आणि त्याच्याकडे सुद्धा बघावं लागणार आहे. अतुल लोंढे काय म्हणणं आहे? नाही संजयजी, मी मागच्या माझ्या बोलण्यामध्ये सांगितलं होतं की अरुंधती भट्टाचार्य यांचं म्हणणं शेतकऱ्यांसाठी वेगळं आणि उद्योगपतींसाठी वेगळं कसं काय असू शकतं. एनपीए बँक रिकॅपिटलायझेशन शेवटी सेंट्रल गव्हर्नमेंट करणार, त्यांच्या बजेटमध्ये करणार, त्यामुळे राज्य सरकारवर खूप प्रेशर येणार आहे असा प्रश्न नाही आहे. मग एनपीएचे नॉर्म्स जर आपण इंडस्ट्रियलिस्ट लोकांना लावणार असणार तर मग शेतकऱ्यांना का नाही, हा मुद्दा एक महत्वाचा मुद्दा होता. दुसरा असा आहे की बीजेपीने सातत्याने चर्चा केलेली आहे, मागणी केलेली आहे, ती आपण बोललातच. देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये तर
जो भाव आहे शेतमालाला, मग कापूस असेल तर 6,500 मिळाला पाहिजे, सोयाबीनला 3,500 मिळाला पाहिजे, उसारची FRP जी आहे ती 4,000 मिळाली पाहिजे, अशा अनेक मागण्या ज्या आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आहेत. बऱ्याच वेळा देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना विरोधकांच्या बाबतीत म्हणजे आमच्या बाबतीमध्ये बोलत असतात की आम्ही काहीच केलं नाही. ठिबक सिंचन आमच्या वेळेस आलं, इन्फ्रास्ट्रक्चर मधली गोष्ट सांगतो मी आपल्याला. ठिबक सिंचन आमच्या वेळेस आलं, तुषार सिंचन आमच्या वेळेस आलं. जेनेटिकली मॉडिफाईड सीडचा विरोध कोण करत आहे ते यांना विचारा. ग्रीन रिव्होल्युशन आमच्या काळामध्ये झालं. नील क्रांती ज्याला म्हणतो मत्स्यच्या याच्यातली, त्याच्यामध्ये ती आमच्या वेळेस झालेली आहे. दुग्ध क्रांती आमच्या वेळेस झालेली आहे. आणि आपल्या माहिती करता सांगतो, या शेतकऱ्यानं तितकाच जलयुक्त रिस्पॉन्स शिवार दिलेला आपल्या वेळेस आहे. आलं. आणि आज जवळजवळ 22 देशांना आज आपण अन्नधान्य एक्सपोर्ट करतोय आणि 3,52,000 कोटी एवढं परकीय चलन जे आहे ते या शेतकऱ्यांना मिळवून दिलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये आपण अजून गोष्टी केल्या की मी सांगतो पूरक उद्योगावर आपण भर दिलेला आहे. शेळीपालन असेल, बकरी पालन असेल, मेंढी पालन असेल, दुग्ध पालन असेल, या सगळ्या घरोघरी एक शेळी हे सुद्धा देण्याचं काम जे आहे ते आपण काम केलेलं आहे. मागच्या 3 वर्षामध्ये आपण एक टीका करत नाही मी, कारण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेतकरी हा देशाचा उत्पादक आहे. जसं शंभूराजे बोललेत की हा कृषीप्रधान देश आहे, असं पहिलं वाक्य आपण शाळेपासून शिकतो. मग कृषीप्रधान देश आहे असं म्हणत असताना आपण त्याला उद्योगधंद्यासारखं का मानत नाही? कारण कर्जमाफी का असावी? त्याला टेक्निकल रिझन आहे. कर्जमाफी आपल्याला यासाठी हवी आहे की नवीन गुंतवणूक जर शेतकऱ्याला त्या शेतीमध्ये करायची असेल तर नवीन गुंतवणुकीसाठी त्याला जे आहे मागची जी त्याच्यावरचे कर्ज आहे ते साफ करा, पूर्ण दूर करावे लागेल. मी अरुंधती भट्टाचार्यांसंदर्भात एक मुद्दा उपस्थित केला, OTS, वन टाइम सेटलमेंट केलं तर पुन्हा तुम्ही कर्ज घेऊ शकत नाही. पण मग जो आपण नियम इंडस्ट्रियलिस्ट लोकांना लावणार आहे तो नियम शेतकऱ्यांना लावायला काय हरकत आहे? कारण शेवटी शेतकरी हा प्रोडक्टिव्हिटी वाढवणार आहे. जेवढे लोक शेतीमध्ये गुंततील तेवढा रोजगार सुद्धा तिथे निर्माण होणार आहे आणि त्यांचं कन्झम्पशन सुद्धा वाढणार आहे. ही जी सायकल आहे इकॉनॉमी मधली, ही सायकल, या सायकलसाठी सुद्धा शेतकऱ्याला कर्जमाफी देणं गरजेचं आहे. अतुल लोंढे तुमचा मुद्दा पोहोचला. संजयजी शेवटला मुद्दा बोला. मुख्यमंत्री हे त्यांना निवडून दिलेला आहे. त्यांनी ज्या गोष्टी लोकांसमोर सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींसाठी त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यामुळे हे रणधन जे आहे या मुख्यमंत्र्यांनी सोडावं. मागे काय झालं काय नाही झालं हे त्यांनी बंद करावं आणि आता तुम्ही काय करू शकता हे सांगावं. जलयुक्त शिवार जी योजना आहे ती राजेंद्र सिंहांनी सांगितलं, मी म्हणत नाही की ती फसली. असं अनेक लोकांचं म्हणणं आहे की ती कार्यकर्त्यांना पैसे मिळवून देणारी योजना ठरलेली आहे. अतुल लोंढे सगळे मुद्दे पोहोचले. हे तुम्ही काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये केलेलं नाही आहे आणि आज शेतकऱ्यांना तुम्ही उघड्यावर टाकतात. अतुल सगळे मुद्दे पोहोचले. गणेश शाके काय म्हणणार? नाही, अतुल लोंढेजी म्हणाले ते ठीक आहे की ते अभ्यासू म्हणजे व्यक्तिमत्व आहे. त्यांनी शेतीच्या विकासाच्या संदर्भामध्ये काय काय त्यांनी केलं, नीलक्रांती, हरित क्रांती वगैरे वगैरेचे सगळे म्हणजे माहिती सांगितली त्यांनी. ती त्यांच्या काळात झालं असं त्यांनी सांगितलं की दुर्दैव आहे जर त्यांच्या काळात हे सगळं यशस्वीपणे जर झालं असतं आणि झालेलं असेल तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. बरं का, कागदावरच्या योजना माहिती आहे, आपण 70,000 कोटी रुपये सिंचनासाठी खर्च केले हे तुम्ही सांगतात. पण 70,000 कोटी रुपये खर्च करून प्रत्यक्षामध्ये सिंचन किती झालं होतं हे सरकारचं रिपोर्ट आहे ना, 0.1%. अशा स्वरूपाची. लोंढेजी मला बोलू द्या. लोंढे साहेब आपण अभ्यास पूर्ण बोललात. तुम्ही चुकीची माहिती देत आहात. तुमच्या आर्थिक पाणीमध्ये तुमच्या 2014-15च्या आर्थिक पाणीमध्ये 5.18% जलसिंचन वाढलेलं आहे. तुम्ही आता मला सांगितलं जलयुक्त शिवार. नाही तुम्ही नाही अजित लोंढेजी तुम्ही म्हणाला की कार्यकर्त्यांना म्हणजे हे आपलं जलयुक्त शिवाराची योजना ही भ्रष्टाचारासाठी. मला तुम्ही सांगावं जलयुक्त शिवार योजनेचा तुम्ही नीट अभ्यास करा. जलयुक्त शिवार योजना कशा पद्धतीने राबवली जाते ती बघा. कुठल्या स्वरूपामध्ये या महाराष्ट्रामध्ये गेल्या अतुलजी एखाद्या शासकीय योजना लोकांची चळवळ करण्याचं काम या जलयुक्त शिवाराच्या योजनेतून झालेलं आहे. तुम्हाला आणि तुम्हाला मी सांगितलं ना, तुम्ही मला सांगावं तुम्ही ज्या गोष्टींचा उल्लेख केलात जर खऱ्याच अर्थानं ते जर यशस्वी झालं असतं तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. तुम्ही काही केलं नाही म्हणूनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तुम्हाला मी सांगतो. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ठीक आहे तुम्ही जर
नाही हे बघा त्याचं दृश्य स्वरूप दिसायला अहो, पाहिजे. तुम्ही तुम्ही काय जे सत्तेवर चांगलं केलं येण्यापूर्वी ते वेगळं बोलता दिसत नाही आणि म्हणून मी तुम्हाला सत्तेवर बोलतो. बोलता. दुसरी गोष्ट त्याला तुम्ही काय जलयुक्त म्हणायचं? शिवाराच्या संदर्भात आम्ही किती बोललात. packages दिले? अतुल, अतुलजी ऐका, कर्जमाफी ऐका, दिली, ऐका, ह्याच्या अतुल, ऐका. अतुलजी तुम्ही अतुल, ऐकून ऐका, घ्या. अतुल, ऐका. तुम्ही ऐकू तुम्ही असता तुम्ही अतुल, ऐका. अतुलजी अतुल, तुम्ही ऐका. ऐका. अतुल, ऐका. तुमच्या पक्षाचे लोक अतुलजी तुम्ही इथे, ऐका. अतुल लोंढे, आणि तुमच्या थोडं पक्षाचे लोक, प्रामाणिकपणे आपला अंतर्मुख अतुल होऊन लोंढे, विचार करा. तुमच्या अतुलजी पक्षाचे लोक इथे टीव्हीवर येऊन बोलतात, अतुल तिथे लोंढेंना सभागृहात मला बोलत विनंती नाहीत. करायची आहे की त्यांनी गणेश ठाके बोला. थोडंसं प्रामाणिकपणे राजकारण न करता म्हणून म्हटलं मला अतुलजींना विनंती करायची आहे की अतुलजी तुम्ही एका पक्षाचे प्रवक्ते म्हणून बोलू नका. कृपा करून आपण एका गांभीर्यानं आणि गंभीर विषयावरती आपण चर्चा करतो आहोत. खऱ्याच अर्थानं मी तुम्हाला सांगतो की आपण यापूर्वी कर्जमाफी झालेली आहे, यापूर्वी शेतकऱ्यांसाठीचे पॅकेजेस झालेले आहेत, त्याचा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना किती लाभ झालेला आहे. गेल्या 5 वर्षात 2009 साली ज्या पद्धतीचं पॅकेज आपलं सरकारला कर्जमाफी झाली, महाराष्ट्रात 7,000 कोटीची कर्जमाफी आपण केली आहे. त्याच्यानंतरच्या माझ्याकडे आता आकडेवारी आहेत माझ्याकडे की त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या. 2010 मध्ये 3,141 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2011 अतुल, मी येतो. अतुल, मी तुमच्याकडे येतो. अतुल, मी तुमच्याकडे येतो. 2012 मध्ये 3,786 लोकांनी केल्या. या सगळ्या नाही माझं असं म्हणणं आहे जर नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे कर्जमाफीमुळे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या तर दिवसेंदिवस म्हणजे तुम्ही कर्जमाफी दिल्यानंतर सुद्धा ह्या आत्महत्या झाल्या नसत्या. माझं असं म्हणणं आहे की दीर्घकालीन योजना आम्ही जरी आखत असलो असलो तर त्या यापुढं शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. थोडंसं त्या पद्धतीचं नियोजन हे सरकार करते. आपण जलयुक्त शिवाराच्या संदर्भात बोललात अतुलजी, मला वाटतं ती जलयुक्त शिवाराची योजना आपण समजून घ्या. 2 गोष्टी तुम्हाला मी सांगितलं की ही शासनानं सुरू केलेली पहिली योजना आहे की जी लोक चळवळ बदली. 500 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये लोकांनी लोकसहभागातून या जलयुक्त शिवारामध्ये टाकलेत. जेव्हा एखादे सामान्य माणसं, गरीब माणसं, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये दुष्काळ होता, पैसे नव्हते, पण जलयुक्त शिवाराच्या योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरातले आपल्या बायकोच्या अंगावरचे दागिने ठेवून या चळवळीमध्ये सहभाग झालेत, पैसे घातलेले आहेत. तर त्यांना हे माहीत होतं की हे यापूर्वी जर झालं असतं खरं की या अशा स्वरूपाची जर फलद्रूप होणाऱ्या जर योजना जलयुक्त सरकार जर झाल्या असता तर जे दुष्काळ पडला तर त्या दुष्काळाचा सामना करण्याचं सामर्थ्य त्या शेतकऱ्यांच्या मध्ये आलं असतं. आणि आज शेतकऱ्यांना कळायला लागले आणि वाटायला लागले म्हणून शेतकरी जलयुक्त सारख्या योजनेमध्ये सहभागी होऊन स्वतःचे पैसे घालून एक लोक चळवळ म्हणून ती आता उभी आहे. अनेक चांगली उदाहरणं तुम्हाला सांगतो. मी ते लातूरला जा, आमच्याकडे दुष्काळ पडला, त्यातून जे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जे निर्माण झाले, तुम्हाला सांगतो की आज लातूरमध्ये तुम्हाला जिथं पिण्याच्या पाण्यासाठी 6 महिन्यापूर्वी आपल्याला परेशान व्हावं लागत होतं तिथं आज विहिरी भरलेल्या आहेत, बोर्स भरलेले आहेत, तळी भरलेली आहेत. ही परिस्थिती जलयुक्त शिवारमुळे आलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या तुम्ही ज्या गोष्टीचा आता आपण अभ्यासकात म्हणून मुद्दाम तुम्हाला मी सांगतो, स्वामीनाथन समितीने ज्या शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीमधल्या जे काही 5-6 मुद्दे आपण घ्या, त्याच्यानंतर गोखले समितीचा घ्या, तुम्ही नरेंद्र जाधव या समितीने शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या संदर्भामध्ये केलेल्या तुम्ही त्याच्या शिफारशी घ्या. या सगळ्या शिफारशी तुमच्या समोर होत्या. आता म्हणजे आता आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करतात हे सगळ्या समित्या काय आज आमच्या 2.5 वर्षामध्ये झालेल्या आहेत, पूर्वीच्या काळात पण होत्या. त्या ज्या लोकांनी या मान्यवरांनी ज्या समित्या नेमल्या त्यांनी ज्या शिफारसी केल्या त्या शिफारसीची अंमलबजावणी तुम्हाला करता आली असती. या आज शेतकऱ्यांच्या तुम्ही म्हणालात की आम्ही टेक्नॉलॉजी काय, मला सांगा की आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय. तुम्ही गणेश ठाके तुमचे मुद्दे पोहोचले. गणेश ठाके माझा वेळ संपत आलाय. सांगितलं ना हो गणेश ठाके तुमचे मुद्दे पोहोचले. लाठी हाकारायला केसेस झाल्या, लोक 12 तास खत मिळत नाही म्हणून लोक लाईनीला उभा राहत होते तुमच्या काळामध्ये. गणेश ठाके माझा ही वेळ संपत परिस्थिती आलाय. तुमच्या राज्यामध्ये त्यावेळेला होती. गणेश ठाके 1 सेकंद. अतुल लोंढे 30 सेकंदांमध्ये उत्तर द्या, काय म्हणणे तुमचं? माझं एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी आता त्याचं काल गहू असेल, आंबा असेल, द्राक्ष असेल, हे त्यांनी त्याच्या परीनं मेहनत केली आणि त्यांनी ते पिकवलं, ते पीक जे आहे ते आलं. आता काल गारपीट झाली. ही गारपीट कोणती सरकार करत असते का? ही गारपीट झाली, त्यानं घेतलेलं उभं पीक आडवं झालं, त्याच्यानंतर आपण त्याला मदत करणार नाही. तुम्ही एनसीआरबीचे आकडे सांगता आम्हाला. एनसीआरबीच्या आकड्यामध्ये यांनी अदर्सचा एक आकडा शेवटला कॉलम असतो, त्याच्यामध्ये ज्याच्या नावानी 7/12 आहे त्याचीच आत्महत्या शेतकरी आत्महत्या म्हणून मानण्याचं काम यांनी केलं. हा क्रायटेरिया बदलला आणि महिला शेतकरी असेल, शेतीवर शेतमजूर म्हणून जाणारा व्यक्ती असेल, त्याच्या ज्या आत्महत्या आहे त्या अदर्समध्ये टाकण्याचं काम जे आहे ते एनसीआरबी मध्ये केलं आणि शेतकरी आत्महत्या कमी झाल्या. अशा पद्धतीचं खोटं नाटक जे काम आहे ते समोर आणण्याचं आपण करत आहात. आपल्याला सांगतो मी 2004 पासून 2014 पर्यंत किती शेतमालाला भाव दिला? 140 ते 160% शेतमालाला जास्त भाव दिलेला आहे. आपण आल्यानंतर दुधाचा भाव कमी केला,
केला की नाही तुम्ही सांगा. 10 रुपयापेक्षा कमी याच्याने दुधाचा भाव कमी झाला. आपण कापसाला फक्त 4,101.5% भाव दिला. आपण सोयाबीनचा आपण किती भाव दिला. शेतमाल शेतकऱ्यांनी पिकवल्यानंतर आपण आतापर्यंत भाव दिला नाही. 3 वर्ष झाले. दुधाला तुम्ही भाव दिलेला नाही. नंतर निसर्गाची आपत्ती आल्यानंतर, निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर त्याच्या मागे उभं राहण्याच्या ऐवजी तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या बरं, अतुल मुद्दा पोहोचला. माझा वेळ संपत आलेला आहे. शंभूराजे, एकूण जे गणेश हाके बोलतायत, जे मुख्यमंत्री बोलले, एकूण कर्जमाफी, कर्जमुक्ती तुम्ही काही म्हणा, पण कर्जमुक्ती होईल असं काही दिसत नाही. शंभूराजे, काय म्हणणं आहे? नाही, हे पहा, तुम्ही आपण जे आता हा, शंभूराजे बोलत राहा. बोललात की हॅलो, हा, आपण जे आता म्हटलात की कर्जमाफी होईल असं काही दिसत नाही. मग या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरती किंवा मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंटवरती हा निश्चितपणानं कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. कारण आजही सभागृहामध्ये ते म्हटले की हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा चहापान माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलं होतं, त्यावेळी सुद्धा त्या चहापानानंतरच्या पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री म्हटले की हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं आहे. आज मी मगाशी म्हटलं सुरुवातीला तसं, हां, शंभूराजांना असं वाटतं की अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत, सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. माझा वेळ संपला. विद्या चव्हाण, मला फक्त एवढं सांगा, एवढी बाकी चर्चा तुम्ही करता आहात, पण शेतकऱ्यांच्या हमी भावाच्या अनुषंगानं किंवा सोयाबीन, तूर हे जेव्हा मुद्दे पुढे आले, तेव्हा मात्र आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेस कुठे काही काम करते आहे, बोलते आहे, असं कधी जाणवलं नाही. तुम्हाला असं वाटत नाही का की आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने आक्रमक आहात, ती आक्रमकता एरवी मूलभूत मुद्द्यांच्या अनुषंगानं दिसली नाही? विद्या चव्हाण, काय म्हणणं आहे? नाही, हे चुकीचं नोंद होतीये तुमच्याकडनं. कारण सभागृहामध्ये आधीच्या अधिवेशनांची चर्चा जर तुम्ही काढून बघितली, मगाशी हेमंत देसाई पण म्हणाले की या मुद्द्यावरती तुम्ही सभागृहात चर्चा करा. अहो, सभागृहात चर्चा भरपूर वेळा झाली आहे. हमी भावावरती झाली आहे, शेतमालाला जर बेसिक एम्युनिटीज द्यायला पाहिजे त्याच्यावरती झाली आहे, सगळ्यावरती चर्चा झालेली आहे. पण जे सत्तेमध्ये नव्हते, जे विरोधात होते, ते जे मागणी करत होते ती त्यांनी आता पूर्ण केली पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या ठीक आहे. विद्या चव्हाण मुद्दा पोहोचला. गणेश हाकेने काहीतरी बोलायचंय. गणेश हाके 30 सेकंदांमध्ये बोला. विद्या चव्हाण मुद्दा पोहोचलाय. विद्या चव्हाण, माझा वेळ संपलाय. गणेश हाके 30 सेकंद मोजून 30 सेकंद नंतर मी आवाज बंद करणार. संजयजी, मला एवढं सांगायचंय की आमचं ठीक नाही, मी मुद्दाम आपल्याला सांगतो की आमचं सरकार आणि मुख्यमंत्री सुद्धा स्वतःहून सभागृहामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. शेतकऱ्यांना त्याला कर्जमाफी व्हावी ही आमची प्रामाणिक अशा स्वरूपाची भूमिका आहे. ते पण कधी आणि कशा पद्धतीने करायचं सोल्युशन नाही. ताई, मला बोलू द्या की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही, ऐकून घ्या मला. नाही, ज्या पद्धतीनं हे विरोधक या गोष्टीचं राजकारण करतायत, मी तर म्हणतो ना की यांच्यापेक्षा आमचे या महाराष्ट्रातले शेतकरी हुशार आणि शहाणे आहेत. त्यांना माहित आहे गेल्या 2.5 वर्षामध्ये हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं भल्याचं काय करतं आहे हे त्यांना कळतं आहे. आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा या भारतीय जनता पार्टीच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती विश्वास आहे. म्हणूनच गेल्या ज्या 2-3 महिन्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या गणेश हाके मुद्दा पोहोचला. हो, पण ते कर्जमाफी व्यवहार्य नाही अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे. पण बघूया काय होतं ते. हेमंतजी, माझा वेळ संपलाय. शेवटचे 30 सेकंद समारोप करा. माझ्या मते कर्जमाफीचं राजकारण होत आहे. कर्जमाफी हा उपाय 100% नाहीये. तरी सुद्धा याच्या बाबत आता काहीतरी कॉम्प्रोमाइज होईल हे नक्की. कारण याचं राजकारण इतकं झालेलं आहे की आपण शेतकरी विरोधी नाही असं दाखवण्यासाठी फडणवीसांची खटपट असेल, त्यांना मोदींचा आशीर्वाद असेल. कारण शरद पवार आणि मोदी यांची भेट झाली हे लक्षात घ्या. एक स्मॉल पॉईंट असा महत्वाचा की अशोक गुलाटी यांनी जो सर्व्हे केलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न जे वाढलं गेल्या 15 वर्षामध्ये ते उत्पादकता किंवा पिकाची उत्पादकता वाढल्यामुळे नाही, तर पशुधनामधनं जे उत्पन्न वाढलं किंवा त्यांना बाहेर काम करून त्यांनी जे वेतन मिळवलं त्यामधनं वाढलेलं आहे. त्यामुळे पिकाची उत्पादकता वाढवण्याची गरज आहे.
त्यासाठी कृषी संशोधनावरती भर दिला पाहिजे. कृषी विस्तार सेवा मध्ये कर्मचारी नाहीयेत त्याच्यावर भर दिला पाहिजे. या गोष्टी पिन पॉईंट करून सांगितल्या पाहिजेत. बियाणांचा गैरवापर होतो, बियाणं पोचत नाही, त्यासंबंधी अनेक बातम्या वारंवार बरं, येतात. हेमंतजी तिथे सगळे भ्रष्टाचार होत मुद्दे आहे. सगळे या मुद्दे गोष्टी अतिशय पुढे आणल्या महत्त्वाचे आहेत. हे पाहिजेत. सगळे आणि मुद्दे पोहोचलेले आहेत. कर्जमाफीच्या अनुषंगानं, कर्जमुक्तीच्या अनुषंगानं आपण बोलतो आहोत. कृषी संशोधनाचा मुद्दा आला, शाश्वत शेतीचा मुद्दा आला. मी मुद्दाम सांगतो की कृषी विद्यापीठाचा मी स्वतः पदवीधर आहे. कृषी विद्यापीठांच्या अनुषंगानं एवढं बोललं जातं, पण कृषी विद्यापीठांची अवस्था काय आहे हे आपण बघत असतो. कुठल्याही मुद्द्यावर मुळामध्ये शाश्वत दीर्घकालीन अशा प्रकारच्या उपाययोजना करण्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. आपण तात्कालिक पॅकेजेसबद्दल बोलतो. हे सरकार आत्ता अचानकपणे दीर्घकालीन मुद्द्याबद्दल बोलतं आहे, पण दीर्घकालीन मुद्द्याच्या अनुषंगानं सुद्धा शेतीच्या संदर्भामध्ये जे ठोसपणे व्हायला पाहिजे ते दिसतं आहे असं अजिबात नाही. एकूण ही चर्चा फार महत्त्वाची आहे आणि ती वारंवार करत राहावं लागणार आहे. कारण शेतीबद्दलची आपली भूमिका आणि आपलं धोरण मुळात काही आहे का असाच प्रश्न पडावा. मग ते विरोधक असोत किंवा सत्ताधारी असोत असा प्रश्न आज ठळक झालेला आहे. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. आज थांबू इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. प्रेक्षकांसाठी खुश खबर. साम टीव्हीच्या सुप्रसिद्ध सुगरण कार्यक्रमातील खमंग रुचकर आणि चमचमीत रेसिपी आता YouTube वर लवकरच.